नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना. तुम्हा सर्वांचे अर्चना लिमसे या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, नवरात्र चालू झालेली आहे. नवरात्र चालू झाली की सर्वांचे 9 दिवसाचे उपवास असतात. कोणी उठता बसता पकडतं तर कोणी 9 दिवसाचे उपवास पकडतात. माझा तर उठता बसता असतो. तुमचा किती दिवसाचा असतो हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाचे दहीवडे. खायचा सोडा आणि इनो न वापरता बनवलेले हे असे मी दहीवडे. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघूया. आपल्याला 1 वाटी भगर घ्यायची आहे. भगर ही साधारण 1 ते 1.5 तास भिजवू घालायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 1 ते 1.5 चमचा भिजवलेला साबुदाणा. तर हे दोन्ही मिश्रण आपल्याला चांगले मिक्सरमध्ये बारीक फाईन पेस्ट अशी करून घ्यायची आहे. त्यात पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. त्यात आपण ॲड करणार आहोत 2 चमचे दही. दही घालून हे मिश्रण आपल्याला छान असं बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे. यात पाणी बिलकुल ॲड करायचं नाही. पाणी ॲड केल्यानं हे बेस आपला पातळ होईल. त्याच्यामुळे आपले वडे हे तळले जाणार नाहीत व्यवस्थित आणि व्यवस्थित त्याचा आकार बनणार नाही. तर असे हे मिश्रण आपले वाटून तयार आहे. तर तुम्ही यात तुम्हाला आवडत असेल तर हिरव्या मिरच्या कापून देखील टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मला हे प्लेनच आवडतात त्याच्यामुळे मी ह्याच्यात काही ॲड केलेलं नाही आहे. आणि त्याला आपल्याला चांगलं फेटत राहायचं आहे, ते चांगलं असं फुलून वर येईपर्यंत. तर फेटून झालं आहे. आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया. तेल हे आपल्याला जास्त कडकडीत तापवायचे नाही आहे. तर मी चमच्याच्या मदतीने असे एक वडे तेलात सोडून घेणार आहे. वडे आपल्याला तेलात एक करून सोडून झाल्यावर त्याला एकदम आपल्याला मंद आचेवर तळायचं आहे. फास्ट गॅसवर तळायचं नाही. फास्ट गॅसवर तळल्याने वडे आतून कच्चे राहतील आणि वरून करपले जातील. त्याच्यामुळे आपल्याला ते मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर ह्या वड्यांना चमच्याच्या मदतीनं आपल्याला पलटून घ्यायचं आहे. आणि एक करून वडे हे बघा असे मी खालीवर करत आहे. तर वडे हे आपल्याला चांगले सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळायचे आहेत. वडे हे आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, त्याचा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत. तर असे हे आपले वडे तळत आहेत तोपर्यंत वडे भिजवण्याकरता लागणारं पाणी आपण तयार करून घेऊया. एका बोलमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी हे आपल्याला थोडंसं हलकं असं कोमट करून घ्यायचं आहे. त्यात 1 चमचा दही घालायचं आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि हे पाणी चांगलं आपल्याला असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. तर वडे हे आपले तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंग आलेला आहे. तर हे वडे मी असे आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. वड्यांचं तेल हे आपल्याला व्यवस्थित नितळून द्यायचं आहे आणि मगच वडे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आणि हे वडे आपण तयार केलेल्या पाण्यामध्ये घालून घेऊया. लगेचच घालायचं आहे आपल्याला. आपण काढले ना कढईत की लगेचच घालायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मुरले जातील आणि ते पाणी आतपर्यंत ते बरोबर सोकून घेईल. आणि त्याला आपल्याला एका प्लेटने झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटाकरता. चला तर मग आता आपण वडे काढून घेऊया. वड्यांना असं जास्त दाबून त्याचं पाणी निचरायचं नाही आहे. आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा मी असे हलक्या हाताने प्रेस करून त्याचं पाणी काढून घेत आहे. तर असे हे पाण्यातनं काढून ठेवलेले वडे एका बोलमध्ये सजवून घेऊया. तर असे मी 4ही वडे मी एका बोलमध्ये काढत आहे. आणि त्यावर आपण साखर घातलेलं दही त्यावर घालून घेऊया. दह्यामध्ये काही नाही, फक्त आपल्याला पिठी साखर 1 ते 1.5 चमचा घालायची आहे आणि ते दही आपल्याला तयार करून घ्यायचं. दही आपल्याला चांगलं ते वडे दह्यामध्ये झाकले जातील इतकं दही आपल्याला घालायचं आहे. दही घालून झाल्यानंतर त्याला मी सजवून घेणार आहे चिंच गुळाच्या चटणीने. तर हे छान असं सजवून झाल्यावर त्याच्यावर मी लाल पावडर देखील टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी ह्या वड्यांना सजवून घेतलेले आहे.
आणि किती छानही दिसत आहेत. असे हे उपवासाचे दहीवडे मी सांगितल्या पद्धतीने तुम्हीही एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट ह्या माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत फ्रेंड्स, त्यामुळे कमेंट नक्की करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टाटा बाय अँड टेक केअर.